सर्वांना नमस्कार. माझं नाव सानिया संभाजी कोंडेकर आणि आज मी तुम्हाला बुस्टिंग अल्गोरिदमची तुलना या विषयावर काही माहिती सांगणार आहे. चला तर पाहूया. सर्वप्रथम बुस्टिंग म्हणजे काय ते पाहूया. बुस्टिंग ही एक मशीन लर्निंग मधील पद्धत आहे, ज्यात अनेक वीक मॉडेल्स म्हणजे कमकुवत मॉडेल्स एकत्र करून एकच मजबूत मॉडेल तयार केलं जातं. याचा मुख्य उद्देश असा आहे की चुकांची संख्या कमी करून म्हणजे एरर्स कमी करून अचूकता वाढवणे, मॉडेलची अॅक्युरेसी वाढवणे. मशीन लर्निंग म्हणजे बुस्टिंगचे अनेक अल्गोरिदम्स आहे, पण योग्य अल्गोरिदम निवडणे हे इम्पॉर्टंट आहे. सो एक्झाम्पल बघूया, एक उदाहरण बघूया. आपल्याकडे एक लहान डिसिजन ट्री आहे आणि ती चुकीची भविष्यवाणी करते. तर आपण दुसरे डिसिजन ट्री जोडतो, जे पहिल्या झाडाची चूक सुधारतं. असं पुन्हा पुन्हा करत गेलं तर शेवटी तयार होणारं मॉडेल जास्त निकाल देतं. बुस्टिंग अल्गोरिदमचे एकूण 7 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज द सर्वप्रथम ॲडाबूस्ट, देन दुसरा ग्रेडियंट बुस्टिंग, तिसरा एक्सजीबूस्ट एक्स्ट्रीम ग्रेडियंट बुस्टिंग, चौथा लाईट जीबीएम लाईट ग्रेडियंट बुस्टिंग मशीन लर्निंग, पाचवा कॅटबूस्ट कॅटेगरी बुस्टिंग, सहावा स्टॉकेस्टिक ग्रेडियंट बुस्टिंग आणि सातवा एचपी बुस्टिंग. या प्रे- या या स्लाइड्स थ्रू आपण चारच बुस्टिंग अल्गोरिदम माहित करून घेणार आहोत. पहिला आहे तो ॲडाबूस्ट, नंतर आहे तो एक्झीबूस्ट, नंतर आहे तो लाईट जीबीएम आणि चौथा आहे तो कॅटबूस्ट. चला तर पाहूया. तर पहिल्यांदा बघूया ॲडाबूस्ट. ॲडाबूस्ट हे 1997 मध्ये उदयास आलेलं आहे. एक्झीबूस्ट 2016 ला, कॅटबूस्ट 2017 ला आणि लाईट जीबीएम हे पण 2017 ला उदयास आलेलं आहे. तर ॲडाबूस्ट काय करतं, तर आधीच्या चुका जास्त वजन देऊन सुधारतं. त्यानंतर एक्झीबूस्ट हे ग्रेडियंट बुस्टिंग पेक्षा वेगवान आणि अचूक आहे. त्यानंतर कॅटबूस्ट हे श्रेणी डेटा जसे की रंग, शहर, शैली हे आपोआप हाताळतं. लाईट जीबीएम हे अतिशय जलद आणि मेमरी कार्यक्षम आहे. त्यानंतर ॲडाबूस्ट हे लहान आणि स्वच्छ क्लीन डेटावरती वर्क करतं. त्यानंतर एक्झीबूस्ट हे मोठ्या डेटासाठी योग्य आहे. त्यानंतर कॅटबूस्ट हे कॅटेगरिकल डेटा म्हणजे श्रेणी संबंधित डेटासाठी उत्तम आहे. लाईट जीबीएम हा प्रचंड मोठ्या डेटासाठी योग्य आहे. तर आता बघूया त्याची गती. कंपॅरिझन गतीवरून बघूया. ॲडाबूस्ट हे खूप हळू आहे म्हणजे स्लो आहे. एक्झीबूस्ट हे जलद आहे. कॅटबूस्ट मध्यम आहे याची गती. लाईट जीबीएम सर्वात जलद आहे. त्यानंतर बघूया उदाहरण प्रत्येक बुस्टिंग अल्गोरिदम. ॲडाबूस्ट साठीच आहे कॅमेऱ्यात चेहरा ओळखण्यासाठी. एक्झीबूस्ट हे वापरलं जातं क्रेडिट कार्ड फसवणूक शोध. त्यानंतर कॅटबूस्ट हे वापरलं जातं नेटफ्लिक्स सारख्या चित्रपट शिफारस प्रणालीमध्ये आणि लाईट जीबीएम हे वापरलं जातं जीपीएस डेटावर आधारित वाहतूक अंदाजासाठी. त्यानंतर बघूया ह्या प्रत्येक अल्गोरिदम मध्ये आपण काय चॅलेंजेस फेस करतो म्हणजे काय आपल्यावरती लिमिटेशन्स पडतात हे यूज करण्यासाठी. तर ॲडाबूस्ट मध्ये हे गोंधळलेल्या डेटावर संवेदनशील आहे आणि मोठ्या डेटावर हे व्यवस्थित काम करत नाही. त्यानंतर एक्झीबूस्टला जास्त मेमरी लागते आणि हे नवशिक्यांसाठी अवघड आहे. म्हणजे जास्त
ह्यूज अमाउंट ऑफ डेटा असेल, प्रचंड मोठा डेटा असेल, तर हे त्याच्यावर खूप हळू वर्क करतं लाईट जीबीएम बुस्टिंग पेक्षा. त्यानंतर ना आहे कॅटबूस्ट. कॅटबूस्ट हे पण लाईट जीबीएम पेक्षा खूप हळू आहे, अजून नवीन आणि कमी वापरलं जातं. त्यानंतर ना लाईट जीबीएम हे लहान डेटावर ओव्हरफिट करतं आणि साध्या डेटावर कमी अचूक आहे. तर आपण आता आपल्या लास्ट स्लाइड वरती आलेलो आहे. आपण काय शिकलो या प्रेझेंटेशन मधून? तर बुस्टिंग ही एक अनसेम्बल लर्निंग टेक्निक आहे, जी अनेक वीक मॉडेल्स एकत्र करून एकच स्ट्रॉंग मॉडेल तयार करतं, जे की आपल्याला मोर अॅक्युरेसी प्रोव्हाइड करतं. ॲडाबुस्ट ॲडाबुस्ट हे लहान आणि स्वच्छ डेटासाठी उत्तम आहे. एक्झिबुस्ट हे सर्वाधिक अचूक आणि लोकप्रिय आहे. लाईट जीबीएम हे मोठ्या डेटासाठी सर्वात जलद आहे. त्यानंतर कॅटबूस्ट हे श्रेणी डेटासाठी योग्य आहे, म्हणजे कॅटेगरी डेटावर यूज केलं जातं. थोडक्यात काय, तर बुस्टिंग ही एक अचूकता वाढवण्यासाठी प्रभावी पद्धत आहे, म्हणजे मॉडेलची अॅक्युरेसी इन्क्रीज करण्यासाठी. योग्य अल्गोरिदमची निवड ही डेटाचा प्रकार, आकार आणि गती व अचूकतेमधील संतुलन यावर अवलंबून असते. धन्यवाद.